विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, तुम्ही कधी डोळ्यामध्ये अळी किंवा कृमी पाहिला आहे का? I नसेल पाहिला तर पाहून घ्या. बघा, डोळ्यामध्ये जो अशा प्रकारचा कृमी असतो, अळी असते, वॉर्म असतो, त्याला आपण म्हणतो लोया-लोया. बघा, लोया-लोया यालाच आपण म्हणतो आय वॉर्म. अच्छा, हमको सिखा रिया है. डोळ्यामधला कृमी. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डोळ्यामधला कृमी जो लोया-लोया आहे, हा प्राणी संघामध्ये आपण इतरांना पाहायला मिळतो. अस्क्या हेल्मिंथिस या गटामध्ये. यास आपण म्हणतो निमॅटो हेल्मिंथिस, गोल कृमी. बघा, गोल कृमी या गटामध्ये येतो लोया-लोया आय वॉर्म. त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो अस्के हेल्मिंथिस किंवा निमॅटो हेल्मिंथिस. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, ती म्हणजे काय बघा, गोल कृमीमध्ये आपल्याला 3 वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं द्विपार्श्व सममिती, याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो बायलॅटरल सिमेट्री. याच्यामध्ये आपल्याला आभासी देहगुहा पाहायला मिळते, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो सुडोसिलोम किंवा सुडोसिलोमेट. आणि लक्षात ठेवा, पचन संस्था ही जी आहे ही गोल कृमीपासून सुरू होते, डायजेस्टिव्ह सिस्टीम याच्यामध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते. अशाच प्रकारचे प्रश्न आणि माहितीसाठी आपली जी चॅनल आहे ती जॉईन करा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.